फक्त एक एक्सरसाइज आणि पूर्ण बॉडीची चरबी पाहण्यासारखी काय. फक्त एका एक्सरसाइजनी आपल्याला पूर्ण बॉडीचा फॅट, तुमचा मांड्यांचा फॅट आहे का तो पण कमी होणार आहे. पोटाचा, ब्रेस्ट, चेस्ट सगळं तुमचं एकदम फिट बॉडी होणार आहे. आणि एक स्टेप मी तुम्हाला म्हणजे एका एक्सरसाइजचे व्हेरिएशन दाखवणार आहे. पण ना या एका एक्सरसाइजनी होणार काय माहितीये, बॉडीची म्हणजे चरबी तर आपली वितळेलच, ठीक आहे, कमी होईलच, पण बॉडीची टोनिंग इतकी छान आणि मस्त दिसेल ना. कोणी समोर आपल्याला कोणीही बघो तर वाव किती छान फिगर आहे किंवा किती छान फिट आहे असं आपल्याला कोणीही कमेंट करेल. त्याच्यासाठी ह्या एक्सरसाइज अजिबात स्किप नाही करायच्या आहेत तुम्हाला. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती डेली व्हिडिओ बघत असाल एक्सरसाइजचे आणि ते फॉलो करत असाल तर तुम्हाला त्याच्यासोबत ही स्टेप मी आज दाखवणार आहे ना, ही पण फॉलो करायची आहे. तेव्हाच तुम्हाला चांगली टोनिंग भेटणार आहे बॉडीची. मेंटेन मध्ये तुम्ही दिसणार आहात, फिट तुम्ही दिसणार आहात. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती किंवा दुसऱ्याही चॅनलवरती कोणाचेही तुम्ही व्हिडिओज बघत असाल आणि वेगवेगळ्या एक्सरसाइज करत असाल, वजन कमी करत असाल, डाएट प्लॅन देखील करत असाल, तरी देखील तुम्हाला ही स्टेप खूप महत्वाची आहे. तर कोणती, चला पटकन बघून घेऊया, व्हिडिओला सुरुवात करूया. आता करायचं काय, सर्वप्रथम वज्रासनमध्ये यायचं आपल्याला. त्याच्या अगोदर त्या पोझिशनला इथे उशी घेते मी. आता ही उशी कशासाठी घेते, जर तुम्हाला गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे ना तर तुम्हाला याच्याने आराम पण पडेल किंवा नसेलही, खाली तुमचं मॅट जाड नसेल, पातळ असेल, चटई घेतली असेल किंवा लादीवरती तुम्ही करत असाल तर ही उशी एक तुम्हाला घ्यायची. लादीवरती शक्यतो कोणत्याही एक्सरसाइज करायच्या नाही. तुम्हाला मॅट किंवा चटई एक 70-80 वगैरे असते ते टाकूनच तुम्हाला एक्सरसाइज करायचे असतात. किंवा कारण काय होतं ना, आपण जेव्हा लादीवरती एक्सरसाइज करतो तर आपल्या बॉडीचा पार्ट असे काही पेन होऊ शकतो, आपल्याला याच्याने त्रास होऊ शकतो, अजून काही इश्यू येतात. त्याच्यासाठी मॅट किंवा घरामध्ये जे पण आहे ते आपण अंथरूनच आपल्याला करायचं. आता इथे एक उशी घेतलेली आहे मी, ठीक आहे. आता ह्या पोझिशनला आले, उशीवरती गुडघे ठेवले, पाठी अशा पद्धतीने बसलेली आहे. आता इथे या पोझिशनला पहिली येते. इथे आल्यावरती करायचं काय, कमरेपासून पाय, म्हणजेच आता इथे कंबर आहे तर पाय माझा असा पुढे नाही जाणार, जस्ट लेवल कमरेची आणि गुडघ्याची लेवल सेम असेल. आणि इथे मी हात ठेवलेले माझे, ठीक आहे. इथे हात ठेवलेले आहेत तर हात पुढे पण नाही ठेवायचे किंवा पाठी पण नाही ठेवायची. हात असतील शोल्डरच्याच लेवलला बराबर, एवढं लक्षात ठेवायचं. व्हिडिओ बघताना तुम्ही या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या. आता इथे समोर बघायचंय या पोझिशनला, मी ह्या पोझिशनला आलेली इथे. आता करायचं काय, पहिली एक्सरसाइज म्हणजे पहिलं व्हेरिएशन. एक्सरसाइज पोज आपली हीच असणार आहे प्रत्येक एक्सरसाइजला, म्हणून मी बोलले की एका एक्सरसाइज सगळ्या बॉडीची चरबी कमी होणार आहे. कारण की एक्सरसाइज एकच आहे, फक्त व्हेरिएशन वेगवेगळे आहे. या पोझिशनला आल्याच्या नंतर या पोझिशनला फक्त आपल्याला पाय न्यायचा आहे आणि समोर बघायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलीज. हळूच आपल्याला रिलीज करायचंय. आता इथे मी 10 काउंट बोर्ड केलाय, तुम्हाला 20 काउंट, सुरुवातीला 10 काउंट केलं तरी काय हरकत नाही. आणि असं 10-10 चे असे तुम्ही 4 व्हेरिएशन करू शकता, 4 राऊंड करू शकता. याच पायानी सेम पोझिशन आपल्याला करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे करताना थोडासा पायाचा पंजा असतो ना आपला, तो आपल्याला पाठीमागे खेचायचा प्रयत्न करायचा. इथून आपली पूर्ण मांड्यावरची चरबी आहे ना ती कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. खालच्या पोटावरती पण आपल्या दाब येतो या एक्सरसाइजने. आता इथे करायचं काय, नेक्स्ट व्हेरिएशन. जस्ट पहिली ही पोझिशन होती, आता थोडंसं गुडघ्याला सरळ ठेवून या पोझिशनला, पायाला या पोझिशनला न्यायचंय. जेव्हा तुम्ही न्याल तुम्हाला जाणीवच होईल की पोटावरती, पूर्ण खालच्या वरच्या पोटावरती किती जास्त दाब येतोय. ह्या पोझिशनला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता याच्यानी आपल्या हिप्स जर आपले पसरलेले आहेत ना ते पण आपले सेट मध्ये येतात. अँड रिलीज. दुसऱ्या पायाला सेम पोझिशन. असा पाय होता पहिले, आता थोडासा वरती न्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. रिलीज. आता ह्याच पोझिशनला आपल्याला करायचं काय, ह्या पोझिशनला पाय नेलाय ना आपण, जस्ट 1 2 3
5 6 7 8 9 10 रिलीज. दुसऱ्या पायाला सेम पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 रिलीज. या पोझिशनला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता तुम्हाला इथे सांगते, मी तुम्हाला 10-10 काउंट करून दाखवते. तुम्हाला जर इथे 20-20चा एक राऊंड केलाय आणि तुमचे हात गळून आलेत नाही का, असे ठेवून ठेवून गळून आले, तर तुम्ही काय करायचंय, थोडंसं 5 सेकंद 10 सेकंद रिलॅक्स करायचं. हाताला थोडंसं या पोझिशनला ठीक आहे, या पोझिशनला, अशा पोझिशनला थोडंसं, या पोझिशनला असं थोडंसं हाताला रिलॅक्स करायचं. या पोझिशनला हात ढिले करून घ्यायचे आणि परत व्हेरिएशनला स्टार्ट करायचं. आता इथे परत याच पायाला मी या पोझिशनला आले. जस्ट सर्कल 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिव्हर्स राऊंड पण वापस तुम्ही ते घेऊ शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 रिलीज. आपल्या पायाचा अंगुठा आहे ना, त्याची पेन्सिल बनवायची आणि त्याच्याने सर्कल करायचं. जस्ट दुसऱ्या पायाला सेम पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिव्हर्स राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 रिलीज. आता हे झाली आपली लोअर बॉडीची फॅट कमी करण्यासाठी. आपला पोटाचा घेर खालच्या तो पण कमी होणार आहे, आपली मांड्यांची साईज ती पण कमी होणार आहे आणि फिट आपल्या बॉडी होणार आहे, लटकलेली जी असते ती कमी होणार आहे. आता आपल्याला अपर बॉडीचा फॅट कमी करायचा आहे नाही का. वरचं पोट आपलं, ब्रेस्ट, हात खूप जास्त आहेत, तर काय करायचं, वापस याच पोझिशनला पहिलं सांगितलं तुम्हाला, एकाच पोझिशन मध्ये आपण सगळे एक्सरसाइज करू शकतो. या पोझिशनला जस्ट होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 रिलीज. दुसऱ्या हाताला सेम पोझिशन. यांनी होते काय मी तुम्हाला सांगते. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आपला साईड फॅट आणि लटकलेले दंड याच्याने आपले कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. आता इथे करायचं काय, याच पोझिशनला आलेली आहे आणि आपल्याला आपले हिप्स खाली न्यायचे. ठीक आहे, अप्पर बॉडी म्हणजेच आपल्याला शोल्डर उचलायचे, आपल्याला आपले ब्रेस्ट चेस्ट उचलायचे. जस्ट होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे जेव्हा आपण ही पोझिशन करतो तेव्हा आपलं पोट आहे ना, आपल्याला आतमध्ये खेचायचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर या पोझिशनला हाताला थोडंसं, आता डायरेक्शन आपलं थोडंसं हाताचं पुढे करायचं. जस्ट या पोझिशनला यायचं, इथे होल्ड. हे झाल्याच्या नंतर हात असे पुढे न्यायचे, जितके पण आपल्याला नेता येतील तितके हळूहळू हळूहळू पूर्ण हात पुढे न्यायचे. ठीक आहे, आणि आपल्याला पूर्ण आपली ब्रेस्ट, चिन लॉक जमिनीला, हात पुढे. जस्ट 10 काउंट. होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि या पोझिशनला यायचं. हळूहळू वापस आपल्या लेवलवरती यायचं, वापस आपल्या पोझिशन मध्ये यायचं. त्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्स करायचं इथे आपल्याला वापस. आणि नेक्स्ट काय करायचं, आपण या पोझिशनला आलो, गुडघे आता इथून आपल्याला उचलायचे, थोडेसे उचलायचे, थोडेसे पाय पाठीमागे, हात इथे. जसे पहिले कसे हात आपण चेंज केले होते तसे थोडेसे पाय इथे आपल्याला चेंज केले. आता इथे
या पोझिशनला नाही करायचंय, ठीक आहे. या पोझिशनला ब्रेस्ट आतमध्ये आणि शोल्डर वरती, जस्ट प्लॅन पोझिशन सारखं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वापस आपल्या पोझिशन वरती रिलॅक्स. बघा प्रत्येक एक्सरसाइज 10-10चा 5-5चा राऊंड दाखवलेला ना तुम्ही तुमच्या, मी भले तुम्हाला सांगत असेल की तुम्ही 20चा एक राऊंड करा, 30चा एक राऊंड करा, पण हा तुम्ही 10चाच एक राऊंड नाही करायचा. तुम्हाला जर आवडला एक्सरसाइज ना, म्हणजे तुम्हाला बरं वाटलं ना एक्सरसाइज करताना, हा रे चांगला वाटतं, फायदा वाटतो, तर तुम्ही तुमचा जितका पण स्टॅमिना आहे ना तितका तुम्ही या एक्सरसाइजला लावू शकता, करू शकता तुम्ही ह्या एक्सरसाइज, ठीक आहे. असं नाही की 30चाच मॅमने सांगितलंय तर 30चाच राऊंड करायचा का. तुमच्याकडे जास्त फुर्ती आहे, तुम्ही करू शकता, तर तुम्ही 60चा एक राऊंडही करू शकता किंवा 40चे 2 राऊंडही करू शकता, ठीक आहे. 30चा एक राऊंड, 20चा एक राऊंड, असे 2-2 व्हेरिएशन तुम्ही 2-2 राऊंड करू शकता. आणि डाएट सांगितलेला आहे मी तसा तुम्ही फॉलो करायचा आहे चांगल्या पद्धतीने. चॅनलवरती खूप सारे डाएट प्लॅनचे व्हिडिओ आहेत. पाण्याचे इंटेक, भाजीपाला या गोष्टी जास्त खायच्या, आणि दुपारचं प्रॉपर जेवण करायचं, रात्रीचं जेवण थोडंसं लिमिटमध्ये करायचं. एवढं जरी तुम्ही फॉलो केलेलं आहे ना, तुमचा पूर्ण बॉडीचा फॅट आज कमी होणार आहे, नक्कीच होणार आहे. फक्त एका एक्सरसाइजनी नक्कीच तुम्हाला करायचं आहे. तर ह्या एक्सरसाइज, ही एक एक्सरसाइज तुम्हाला कशी वाटली, एका एक्सरसाइजचे एवढे सगळे व्हेरिएशन तुम्हाला दाखवलेले ते कशी वाटले सांगा कमेंटमध्ये. लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. एक एक्सरसाइज फक्त